नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिओ बुकमध्ये आपले स्वागत आहे. विविध पुस्तकांचे सारांश ऐकण्यासाठी मराठी ऑडिओ बुकला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पाठवण्यासाठी शेअर करा आणि सर्वांनी मिळून व्हिडिओ लाईक करा. आता समरीकडे वळू. 2. मानसिकरित्या कणखर असण्याचे 10 फायदे. मानसिक कणखरता विकसित करण्याच्या प्रक्रियेमध्ये विशेष मेहनत आणि संयम आवश्यक आहे, कारण यामध्ये जागोजागी नैराश्याचा सामना करावा लागतो. या संपूर्ण अनुभवातून जात असताना आपल्या जीवनात लक्षणीय सुधारणा करायची आहे. हा विचार डोक्यामध्ये पक्का करून ठेवावा लागतो. मानसिक कणखरपणा दाखवत प्रतिकूल परिस्थितींवर मात करण्याचे 10 मार्ग कोणते ते आपण शिकूया. याचा आपल्याला पुढे आयुष्यभर उपयोग होणार आहे. फायदा 1. नकारात्मक भावनांना जास्तीत जास्त विरोध करणे. भावना या दुधारी तलवारीसारख्या असतात. एकीकडे या भावनांमध्ये आपल्याला आनंद मिळतो, कोणतीही कृती करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, इतरांशी चांगले सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी भावनांचा उपयोग होतो. दुसरीकडे काही भावना आपल्याला उद्ध्वस्त करतात. राग, लाज, भीती, चिंता अशा भावनांमुळे स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून भलतेच निर्णय घेतले जातात. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे आपलं ध्येय साध्य करण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत की काय असं वाटू लागतं. आपण मानसिकदृष्ट्या कणखर असलो तर भावनांचं नियमन उत्तमरित्या करू शकतो. तुमच्या मनात नकारात्मक भावना येतात, परंतु त्याचा प्रभाव तुमच्यावर पडत नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमची प्रतिक्रिया आणि वर्तन यावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहत नाही. फायदा 2. कामगिरीत लक्षणीय सुधारणा. सर्वोच्च कामगिरी तुमच्या मानसिकतेतून घडत असते. येणाऱ्या समस्यांना किंवा संकटांना तुम्ही कसा प्रतिसाद देता यावर ते अवलंबून असतं. तुम्ही खेळाडू असाल, सर्जन असाल, शेफ असाल किंवा संगीतज्ञ असाल, उच्च पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता ही मानसिकतेवर ठरत असते. सगळं काही आपल्या विरुद्ध घडतं असतं त्यावेळी आपल्या मनात काय विचार येतात आणि आपण कशी प्रतिक्रिया देतो त्यावर हे अवलंबून असतं. आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करत असताना हार पत्करली तर त्यांचा आपल्या कामगिरीवर दुष्परिणाम होतो. अर्थातच तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सर्वोच्च कामगिरी करू शकणार नाही. मेंटल टफनेस तुम्हाला अडथळ्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी तयार करतो. समस्यासमोर तुम्हाला नामोहरम होऊ देत नाही. उलट अत्यंत धैर्याने आणि आत्मविश्वासाने तुम्ही त्यांचा सामना करायला सिद्ध असता. अचानक उद्भवलेली अवघड परिस्थिती सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळू शकता. कोणत्याही अडचणींवर यशस्वीपणे मात करू शकता. फायदा 3. परिस्थिती सुधारेल असा आत्मविश्वास.
प्रतिकूल परिस्थितीचा मुकाबला करताना तुमच्या अंगी लवचिकता असायला हवी. अन्यथा अशा परिस्थितीत तुम्ही हिंसक बनण्याची शक्यता असते. आपण प्रयत्न सोडून माघार घ्यावी असं वाटतं. जीवनात काहीच चांगलं घडत नाही अशी समजूत होते. पराभव मान्य करण्याकडे तुमचा चांगला कल असतो. आपण प्रयत्न करून काही उपयोग नाही, त्यामुळे परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नाही अशी आपली ठाम समजूत होते. पण ही समजूत अगदी खोटी असते. परिस्थिती नेहमी बदलत असते. आपण करत असलेली कृतीच परिस्थितीमध्ये बदल घडवते. तणावग्रस्त परिस्थिती अधिक बिघडते किंवा सुधारते. परिस्थितीला सामोरे जाताना आपली वर्तणूक कशी आहे, आपण प्रतिसाद कसा देतो यावर हे अवलंबून असतं. बिकट परिस्थिती अधिकच बिकट बनते किंवा सुरळीत होते. यावेळी आपण कशी प्रतिक्रिया देतो यावर सगळं अवलंबून असतं. खडतर परिस्थितीमध्ये तुम्ही मनाने लवचिक असाल तर तुमच्यामध्ये अधिक सहनशक्ती निर्माण होते. तुमच्यात आत्मविश्वास येतो की ही समस्या आपण निश्चितपणे सोडवू आणि परिस्थितीमध्ये नक्की सुधारणा होईल. फायदा 4. स्ट्रेसचं व्यवस्थापन करण्याची जास्त क्षमता. एखादी कृती करत असताना त्यांच्या परिणामांचे आपण अंदाज बांधतो. आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम मिळतील किंवा नाही या विचारात स्ट्रेसचा उगम असतो. आपण जे काही कार्य करतो त्यामध्ये उच्चस्तरीय काही गोष्टी गुंतलेल्या आहेत. या जाणीवेमुळे ताण येतो. या कार्यात आपली कामगिरी चांगली झाली नाही तर काहीतरी वाईट घडेल या विचाराने ताण येतो. उदाहरणार्थ, सेल्समनना टार्गेट ठरवून दिलेलं असतं. ते पूर्ण केलं नाही तर आपली नोकरी जाऊ शकते हा ताण असतो. अग्निशामक दलातील जवानांना आपलं काम अचूकपणे करावं लागतं. अन्यथा इतरांचा जीव गमवावा लागेल हा ताण असतो. धावपटूंना सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यावा लागतो. अन्यथा इतर स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडून स्पर्धेतून बाद होण्याचा ताण असतो. मानसिक शक्ती आपल्याला हा दबाव सहन करण्याची अनुमती देते. हीच दृढता आपल्याला प्रोत्साहन देते, आशावादी बनवते. या दृढतेमुळे अत्यंत कठीण आणि तणावग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या क्षमतांवरचा विश्वास टिकून राहतो. फायदा 5. स्वतःवर शंका घेण्याच्या बाबतीत असंवेदनशीलता. प्रत्येकाला स्वतःच्या क्षमतांविषयी थोडीफार शंका असतेच. सातत्याने स्वतःच्या क्षमतांविषयी आत्मविश्वास असणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. अगदी अहंकारी मनुष्य सुद्धा पुन्हा पुन्हा विचार करत असतो. आशंका, सेल्फ डाऊट आपल्या सर्वांवर परिणाम करते. आपली कामगिरी चांगली होईल किंवा नाही याबद्दल साशंकता असते. आपलं ध्येय, उद्दिष्ट पूर्ण होईल किंवा नाही हा प्रश्न नेहमीच आपल्या मनात येतो. चांगलं काही घडणारच नाही, काहीतरी वाईटच घडत राहील या विचारांनी आपल्या अंतर्मनात खळबळ माजते. आपलं अंतर्मन
इतकं टीका करत राहतं की त्यामुळे आपला आत्मविश्वास डळमळीत होतो. मेंटल टफनेसमुळे अशक्तता नाहीशी होत नाही, पण मेंटल टफनेस या अशक्ततेचा आपल्या कामगिरीवर विध्वंसक परिणाम होऊ देत नाही. प्रत्येक वेळी अपयश ही एक शक्यता असते. मेंटल टफनेसमुळे आपल्याला हे जाणून घ्यायला मदत होते की असुरक्षित भावनेतून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या आतील टीकाकार उगीचच भय दाखवतो आहे. ही भीती अनाठायी असून यश मिळवणं सोपं आहे. फायदा 6. हेतू आणि उद्देश याबाबत अधिक सुस्पष्टता. आपण जे काही काम करीत आहोत त्यामागचा उद्देश जर माहीत नसेल तर मध्येच उद्भवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करणं अवघड जातं. एखादा उद्देश मनात ठेवून आपण काम करीत असतो. हा उद्देशच ते काम करायला उद्युक्त करत असतो, प्रेरणा देत असतो. उद्देशच नसेल तर फारसं कामही केलं जात नाही. उदाहरणार्थ, तुम्ही अनेक महिने नोकरीच्या शोधात आहात. नोकरी मिळण्याची शक्यता फार कमी दिसते आहे आणि तुमच्याकडे पैसेही संपत आले आहेत. त्यामुळे नैराश्य येणं साहजिकच आहे. हे प्रयत्न सोडून द्यावेत असं तुमच्या मनात येतं. नैराश्यामध्ये ही फार मोठी शक्ती असते. प्रयत्नावरच आपलं यश घडतं व अपयशाकडे वेधलं जातं. आपण जर मनाने कणखर असू तर हाच फोकस आपल्या ध्येयावर टिकून राहतो आणि या ध्येयपूर्तीसाठी आपण प्रयत्न करत राहतो. अशक्ततेला आपल्या मनात स्थान राहत नाही. निराशा आपल्या आजूबाजूलाही फिरकत नाही. कारण आपण ही सगळी मेहनत का करत आहोत यामागचा उद्देश आपल्याला माहीत असतो. ध्येयपूर्तीच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना सामना करण्यासाठी हा उद्देशच आपल्याला प्रेरणा देत असतो, प्रोत्साहित करत असतो. फायदा 7. निर्भयता. अज्ञात गोष्टींबद्दल वाटत असलेली भीती हा पूर्ण क्षमतेनिशी काम करण्यासाठी मोठा अडथळा आहे. ही भीती अनेक रूपांमध्ये आपल्या समोर येत असते, पण त्यातील आपल्या सर्वांनाच परिचयाचं असणारं या भीतीचं रूप म्हणजे आपल्या आरामसीमेच्या पलीकडे जाऊन काम करताना पुढे काही धोके असू शकतात असं सतत वाटत राहणं. आपण माणसं सोयीसुद्धा आणि अंदाज वर्तन याला खूप महत्त्व देतो. आपण क्वचित कधीतरी उत्स्फूर्ततेचा आणि आश्चर्यचकित होण्याचा आनंद घेऊ शकतो. पण खरं तर माणूस हा सवयीचा गुलाम असतो. आपली ठराविक दिनचर्या असते. ठराविक दिनचर्येमुळे आपल्याला जीवन आरामदायी आणि सुखदायक वाटतं. आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे असं वाटतं. म्हणूनच एखादी नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवायची असेल तेव्हा सुरुवातीला आपण विरोध करतो. ते करू की नको असं वाटतं. त्याबद्दल काहीच माहिती नाही ही भीती आपल्या मनात असते. मेंटल टफनेस या भीतीला खोडून काढतो. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवीन काही गोष्टी
करून बघण्याचं धैर्य मेंटल टफनेसमुळे येतं. त्यामुळे आपल्याला प्रगतीची संधी मिळते. नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी, नवीन ज्ञान मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. फायदा 8. अपयश पचवून त्यातून धडा घेण्याची क्षमता. अपयश हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो त्यावेळी अपयश येण्याची शक्यता असतेच. बरेच लोक अपयश टाळण्याचा खूप प्रयत्न करतात. अपयश म्हणजे आपल्या चरित्र्यावर आणि मूल्यांवर बसलेला ठपका आहे असं त्यांना वाटतं. म्हणूनच ते आपल्याला व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात जोखीम स्वीकारणं टाळतात. चूक का होऊ नयेत याची अतीव काळजी घेतात, कारण त्यांना अपयश स्वीकारायचं नसतं. मानसिक लवचिकता तुम्हाला अपयश स्वीकारायला शिकवते. अपयश म्हणजे आपल्याला बसलेला ठपका आहे असं मानू नका हे शिकवते. एवढेच नव्हे तर आपल्याला झालेल्या चुकांमधून बोध घेऊन पुढील वाटचाल करायला बळ देते. आपल्या कृतीमध्ये योग्य सुधारणा करण्याची अजून एक संधी या दृष्टीने अपयशाकडे बघायला शिकवते. त्यामुळे अर्थातच भविष्यात आपली कामगिरी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे अपयशाचा परिणाम तुमच्यावर होत नाही. फायदा 9. स्वतःला अल्पसंतुष्ट न होऊ देण्याची क्षमता. सर्वसाधारणपणे थोडक्यात समाधान मानण्याची आपली वृत्ती असते. हा मनुष्य स्वभाव आहे. अल्पसंतुष्ट असण्याकडे असणारा हा कल स्वाभाविक असतो, पण त्याचे परिणाम काही वेळा नकारात्मक होऊ शकतात. आपण डोळ्यांसमोर एक उच्च ध्येय ठेवलेलं असतं आणि ते साध्य करण्यासाठी प्रचंड परिश्रम करण्याची गरज असते, पण आपली अल्पसंतुष्ट वृत्ती ते ध्येय सोडून देण्यासाठी प्रवृत्त करते. कठोर परिश्रम करण्यात आपण नाहक वेळ घालवतो असं वाटू लागतं. मोठं ध्येय गाठत असताना मिळणाऱ्या किरकोळ यशावर समाधान मानू लागतो. मेंटल स्ट्रेंथ याची आपल्याला सतत जाणीव करून देते. अल्पसंतुष्ट बनू नको. थोडक्यात समाधान मानू नको. मोठं ध्येय साध्य करण्याची आपली क्षमता आहे तिचा वापर कर. थोडा विलंब लागला तरी चालेल, पण उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय थांबू नको. आपल्या आजूबाजूला अनेक प्रलोभनं असतील, त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित करून आपली सगळी ऊर्जा आणि लक्ष ध्येयावर केंद्रित कर. संपूर्ण क्षमतेनिशी या मार्गावर वाटचाल केलीस तर यश तुझंच आहे. फायदा 10. काही गोष्टी सोडून देण्यासाठी मन राजी असणं. ज्या गोष्टीमुळे आपल्या भावना दुखावलेल्या आहेत, आपल्याला वेदना झालेल्या आहेत, त्या गोष्टी धरून ठेवण्याकडे आपला कल असतो. उदाहरणार्थ, काही चुका झालेल्या असतात, त्याचे भयंकर परिणाम आपण भोगलेले असतात. कित्येक दिवस ते आपल्या मनातून जात नाहीत. भूतकाळात इतरांनी आपला केलेला अपमान किंवा काही खेदजनक गोष्टी आपण विसरत नाही. या गोष्टींचा हळूहळू आपल्यावर प्रभाव पडू लागतो. या गोष्टी
आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनतात. त्यामुळे आपली मानसिक शांती बिघडते. आपला आत्मविश्वास डळमळीत होतो. मानसिक कणखरपणा विकसित केला तर अशा लहान लहान गोष्टी सोडून देणं सहज जमतं. भूतकाळातील या वेदना, पश्चाताप कुरवाळत बसण्यापेक्षा ते सोडून देणं आपल्या हिताचं आहे हे कळतं. जीवनात प्रगतीपथावर असताना असे टप्पे येतातच. या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं जातं. आपल्या हातून घडणारी प्रत्येक चूक एक शिकवण देऊन जाते. अगदी लहानशी लक्षात आलेली चूक सुद्धा आपले नातेसंबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठीची एक संधी बनते. एखाद्या निर्णयामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते, पण आपला हेतू योग्य आहे ना, त्यामुळे आपली मूल्य जपली जात आहे ना, ते पुन्हा एकदा तपासून पाहण्याची हीच एक संधी बनते. सरतेशेवटी या सर्व गोष्टींमुळे आपला मूळ हेतू साध्य होतो असा विचार करून त्या जिथल्या तिथे सोडून देऊन पुढील वाटचाल करणं शक्य होतं. पुस्तकातला हा भाग बऱ्यापैकी मोठा होता, पण मेंटल टफनेस